नमस्कार. मी मनीषा. आज एक संत कथा पाहूया. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलं जातं. अनेक संत होऊन गेले महाराष्ट्रामध्ये. त्यात सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ्यामध्ये आ असेच अनेक संत झाले. संत चोखामेळा, कान्होपात्रा, गोपाबाई आणि त्यातीलच एक संत म्हणजे संत दामाजीपंत. तर संत दामाजीपंत हे बिदरच्या बादशहाकडं चाकरीला होते. ठाणेदार म्हणून ते प्रामाणिक होते अतिशय. म्हणून बिदरच्या बादशहाने त्यांच्या प्रामाणिकपणाखातर त्यांना एक गोडाऊनचं म्हणजे सरकारी याच्यामध्ये रक्षक म्हणून त्यांना ठाणेदारीची पद दिलेलं होतं. तर एक दिवशी त्या दामाजीपंत आणि अतिशय संत वृत्तीचे, आणखीन पांडुरंगाचे भक्त आणि एक सरकारी नोकर असले तरी अत्यंत धार्मिक, उदार असे होते. त्यांच्याकडे एक दिवशी एक ब्राह्मण आला आणि म्हणाला की मला खायला काही नाही आहे, मी उपाशी आहे, मला आपल्या घरात काय असेल तर द्या. तर दामाजीपंतांनी त्याला जेवाय खायला घातलं आणि घरच्यांच्यासाठी म्हणून एक पोतं 2 पोती त्याला धान्य दिलं. तो ते घेऊन आपल्या गावाकडं गेला. दुष्काळ पडलेला होता त्यावेळेला. तर गावाकडं गेला आणि गावातल्यांची नजर बरोबर गावकऱ्यांची त्या भटजीच्या त्या पोत्यांच्यावर गेली आणि सगळेच लोक दुष्काळानं त्रासलेले होते, ग्रासलेले होते. त्यामुळे त्या लोकांनी काय केलं, त्याच्यावर घातली झडप आणि त्याची पोती सगळी फाडून त्यातलं धान्य काढून ते लोकांनी लुटून नेलं. तर म्हणे आम्ही पण दुष्काळामध्ये आम्हाला पण अन्नधान्य नाही आहे, तुला कुणी दिलं, काय दिलं? तर शेवटी गावकरी म्हणाले, चला आपण पण दामाजीपंतांच्या दारामध्ये जाऊन बसूया की आम्हालाही हे असंच तुम्ही धान्य द्या, खायला द्या. आणि दामाजीपंतांच्या घरी समोर ते गावातले गावकरी लोक येऊन बसले आणि म्हणालेले आम्हाला काही करून धान्य द्या. आता त्यांनी दामाजीपंतांच्या मनात एक विचार आला की आपण बिदरच्या बादशहाचं हे जे गोडाऊन आहे ते आपण या लोकांना लुटून न्यायला सांगूया. पण शेवटी कसं आहे की शासनाची कर्मचारी असल्यामुळं त्या शासनाची प्रतारणा करावी असंही त्यांना वाटेना. म्हणून त्यांनी बायकोशी सल्लामसलत केली आणि तो निर्णय बदलला आणि लोकांनाच सांगितलं की तुमचं तुम्हीच त्या गोडाऊनमधनं काय तुम्हाला धान्य न्यायचं आहे ते न्या. आणि म्हणून लोकांनी जाऊन ते गोडाऊन फोडून त्यातून धान्य सगळं लुटून नेलं आणि इकडं बादशहाला ही बातमी समजली आणि बादशहानं दामाजीपंतांना अटक करून नेलं. आज एवढीच कथा. उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग.